आता आपण अक्कलकोटपासून साधारण 70 किलोमीटरच्या अंतरावर कुमसी या दत्तक्षेत्री आलेलो. या अद्भुत स्थान आहे आणि इथे दत्तगुरू म्हणजे नृसिंह सरस्वती महाराजांनी इथं विराट रूपात दर्शन दिले. तिथे त्यांचे पायाचे ठसे उमटलेत. तर असं एक जागृत स्थान आहे कुमसगी, कर्नाटकामध्ये. तर इथं वास्तव्य असताना इथं तिकडचे पुजारी त्रिविक्रम भारती नेहमी नृसिंह सरस्वती महाराजांना तिरस्कार करायचे, नको ते बोलायचे आणि लोकांना सांगायचे की या संन्यासाच्या नादी नका लागू, हा ढोंगी आहे, फक्त विष्णू देवाची आराधना करा. स्वतःचे शिव उपासक होते. तर एके दिवशी काय झालं, कर्नाटकाचे एक राजा इथे होम हवनासाठी प्रत्येक वर्षी यायचे. तर ही जी नदी आहे, नदीच्या पलीकडून येत होते आणि त्यांना आनंद झाला की राजा आले. राजांबरोबर होतं 2-2.5 हजार लोक होते ह्या हवनासाठी. मोठ्या प्रमाणात करायचे, कारण जागृत देवस्थान आहे. तर जसं येत होते राजांच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांना आनंद झाला आणि एक वेगळं तेज होतं. तर ते तेज आजूबाजूचे जेवढे 2.5 हजार लोक होते सर्वांचे चेहरे सेम विष्णू रूपात दिसायला लागले. ते थक्क झाले. त्यांना वाटलं हे काय झालं, डोळ्यांना काही प्रॉब्लेम वगैरे तर नाही. तर बाजूला नृसिंह सरस्वती महाराजांकडे पाहिलं, त्यांनी विराट रूप धारण केलेलं. ज्या प्रकारे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रमध्ये विश्वरूप दाखवलं त्या रूपात दर्शन दिलं आणि ते अदृश्य झाले. तिथे त्यांचे पायाचे ठसे उमटले, ते आपण तिथे पाहू शकतो. असे समोरून येत होते ते. आता ते गुरुजी अजून सांगते. आणि ते जे त्रिविक्रम भारती ना, ते सत्पुरुष, त्यांची समाधी तिथे आतमध्ये आहे ना. बघा तुम्हाला आहे ना इथे लाईट, हे बघा तुम्ही पाहू शकता पादुका त्या, बघा त्या. एक शिवलिंग है। 700 वर्ष पूर्व दत्त महाराज इधर ही विराट रूप दर्शन हुआ। भूमिति वैशाख शुद्ध दशमी माध्यान्ह काले। त्रिविक्रम भारती बहुत बड़ा मुनि, बहुत बड़ा तपस्वी, परंतु निंदा करायचा दत्त महाराज को, डांबिक संन्यास है, छत्र चामर पालकी प्रोसेशन क्या जरूर है। इट इज आर्गुमेंट ऑफ त्रिविक्रम भारती। बार बार निंदा होने के बाद स्वतः महाराज पालकी में आ गए 18 किलोमीटर गाणगापुर से नदी के पास। वो टाइम वैशाख शुद्ध दशमी, वो दिन में रोज विष्णु दर्शन त्रिविक्रम भारती मुनि को। वो वैशाख शुद्ध दशमी दिन में विष्णु नहीं आ रहे, वो नदी के पास दृष्टि हो गए, हर पर्सन विष्णु, 4000 लोग विष्णु रूप।
तुतरी वाला डमर वाला सगळा 4000 लोग, वो नदी डिवाइड हो गया। नदी रास्ता होने के बाद महाराज एग्जैक्ट स्पॉट में विराट रूप दर्शन हो गया। विश्व रूप दर्शन होने के बाद त्रिविक्रम भारती मुनि सरेंडर हो गया, सदगुरुनाथ क्षमा करो जी, हमारा विद्या माया मोह में हमारा मिस्टेक हो गया, कृपा करो जी। वो गुरु स्तुति होने के बाद वो मुक्त हो गया, गुरु कृपा हो गया, महाराज क्षण मात्र में इधर ही अदृश्य हो गया। हे पादुका है नरसोबाबाच्या वडी मनोहर पादुक, औदुंबर विमल पादुक, माणगापूर निर्गुण पादुक, पीठापूर करुणा पादुक, ये कुमसी विश्वरूप पादुक। विश्वरूप दर्शन होने के बाद दत्तावतार समाप्त हो गया। ओवरऑल वर्ल्ड में दत्तावतार में नरसिंह सरस्वती विश्वरूप पादुक एक ही स्थान कुमसी ग्राम। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरः गुरु साक्षात्। गम गणपते नमः। त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमेव बन्धनात् त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमेव बन्धनात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमेव बन्धनात् ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मोक्षमामृतात् 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 ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमेव ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मोक्षमामृतात् काषाय वस्त्रं करदण्डधारणं कमण्डलं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं पादराजं शरणं महेश्वरं गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ब्रह्मानन्दं वदं केवलं विजयी भव श्रीमदखण्डा श्रीविजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्डा श्रीविजयी भव सत्यऋषीश्वर दुहितानन्दन वापनाच्युत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्डा श्रीविजयी भव। अप्रतिम सुंदर ठिकाण, मला बोलायला शब्द सुचत नाही आहेत. इतक्या व्हायब्रेशन्स आहेत, इतक्या प्युअर व्हायब्रेशन्स आहेत.
प्रत्येकाने इथे येऊन हा अनुभव घ्यावा.